नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, प्रत्येक माणूस काम करतो, परंतु प्रत्येक माणूस श्रीमंत बनत नाही. त्याचं कारण आहे मित्रांनो. जसं विद्यार्थी सगळे परीक्षेला बसतात, परंतु सगळे पास होत नाहीत किंवा सगळे मेरिटमध्ये येत नाहीत. प्रत्येकजण घराला कुलूप लावतो, परंतु सगळ्या लोकांची चोऱ्या होत नाहीत, काही लोकांच्याच होतात. शेतकरी पेरणी करतो, सगळं बियाणं उगवत नाही, काही उगवतं काही उगवत नाही. मित्रांनो, आता जीवन जगत असताना प्रत्येकाला सुखाची अपेक्षा, परंतु काही लोक सुखी नाहीत. त्याचं कारण आहे मित्रांनो, काय असतं, आपण जे कार्य करतो त्याच्यावर लक्ष जर नाही दिलं, वेळीच प्लॅनिंग नाही केलं, तर असे विपरीत परिणाम तयार होतात. आता जे नशिबात जे घडायचे तो भाग वेगळा आहे, परंतु आपल्या हातात बरंच काही असतं, ते आपण वेळेच्या अगोदर केले पाहिजे. जसं एखाद्या विद्यार्थ्याला मार्क किती मिळवायचे परीक्षेचा पेपर देण्याच्या अगोदर असतं, म्हणजे अभ्यास करून. शेतकऱ्याला धान्य जास्त पिकवायचं असेल तर मशागत करावं लागते, त्या शेताची मेहनत करावी लागते त्याला पेरणीच्या अगोदर. तसंच आहे, आपण पैसे कमवण्याच्या अगोदर बचत केली पाहिजे. आणि शेवटी तर बऱ्याच सगळ्यांनाच कळतं की काही चुका झाल्यात. मित्रांनो, चुका झाल्यावर त्याची पनिशमेंट, त्याची शिक्षा भोगण्यापेक्षा चुका होऊ नये आणि चुका कशा टाळाव्या. जसं आपण पैसे कमवायचं संबंध झाल्यानंतर आपल्याला पैशाचं महत्त्व कळतं किंवा आपल्या गरजेसाठी पैसे नसतात, आणि त्यावेळेस बचतीचं महत्त्व कळून उपयोग आहे का, अगोदरच कळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आपण नेहमी पैसे कमवतो, परंतु खर्चाला प्राधान्य सर्वप्रथम देतो. 99% लोकांचं हेच आहे. पहिले आपण सगळे खर्च करतो आणि खर्च करता करता पैसेच उरत नाहीत आणि पैसे पुरत नाहीत. हा प्रश्न 99% लोकांचा आहे. आपल्या जी गरजा आहेत, अत्यावश्यक गरजा करून आणि कमीत कमी कशा गरजा भागवता येईल हे विचार करण्याच्या पहिलं आपण इन्कम आले की बचत केली पाहिजे, आणि ते पण LIC ऑफ इंडियामध्ये. कारण LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. आणि LICची जी बचत आहे त्याला लोन फॅसिलिटीज आहे. कारण बँकेतल्या बचत खात्यावर लोन फॅसिलिटीज नाही. नाव आहे बचत खातं, परंतु लोन मिळत नाही. आणि त्या लोनला जरी घेतलं तर त्याला EMI असतो. मित्रांनो, LICच्या पॉलिसीवर लोन घेतल्यावर EMI नसतो, म्हणजे टेन्शन फ्री आहे, सिबिल खराब होत नाही, पैसे वापरता येतात, पैसे वाढत असतात. आणि आपल्याला आपली जी मोठ्या जिम्मेदारी आहेत, आपली जी गरज आहे पैशाची ती पूर्ण होते. म्हणजे मुलांचं शिक्षण, घर घेणे, जागा घेणे, पेन्शन, एमर्जन्सी पैसे लागले तर ह्या सगळ्या गरजाची पूर्तता LIC ऑफ इंडियाच्या पॉलिसीतनं होते. आणि पॉलिसी घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी फिजिकली फिटनेसपणा लागतो, आणि तो आपल्या हातात नाही. वय वाढत जाईल तसं आपल्याला पॉलिसीचे बेनिफिट कमी मिळतात. जसं उशिरा नोकरी लागल्यावर नोकरी सर्व्हिस कमी होते ना, तसंच आहे. अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि LIC ऑफ इंडियाची पॉलिसी लवकर घ्या. कारण लाईफटाईम मनी बॅक प्लॅन बंद होत आहे आणि मेडिक्लेम पण करणं गरजेचं आहे. मित्रांनो, दोन्ही इन्शुरन्स केले की तुमची प्रगती होईल, मानसिक ताणतणाव येणार नाही, शारीरिक वेदना होतात, वय वाढतं, शरीराचे पार्ट कमजोर होतात, हे नैसर्गिक बदल आहे. आणि त्याच्यानंतर मानसिक तणाव निर्माण होतो, पैसे कमवता येत नाही, पैसे कोणी देत नाही, आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर झालं की मानसिक तणाव ऑटोमॅटिक येतो. मित्रांनो, पैशाचा प्रश्न निर्माण झाला की तो सोडवण्यासाठी मनाला टेन्शन येतं, आणि बऱ्याच लोकाला ह्या विचार करून BP शुगर पण होतं. म्हणजे हेल्थ बिघडते. फायनान्शियल हेल्थ बिघडली की फिजिकल हेल्थ ऑटोमॅटिक बिघडते. आणि हे दुष्टचक्र जर टाळायचं असेल तर जसं शेतकरी पेरणी करून धान्य वाढवतो, तसं LIC ऑफ इंडियामध्ये पैसे ठेवून आपले पैसे वाढवता येतात आणि पुढच्या पैशाची गॅरंटी मिळते. 1 किलो ज्वारी जर पेरली तर 100 किलो होईल हे अंदाज आहे, त्याची गॅरंटी नाही. आपल्याला कधी 1 किलो पण परत मिळेल का नाही माहीत येत नाही, कारण उगवत नाही किंवा अतिवृष्टी होती आणि काही संकट येतात. परंतु LIC ऑफ इंडियाच्या पॉलिसीमध्ये रायटिंगमध्ये लिहून दिले, म्हणून आपल्याला गॅरंटेड सपोर्ट आहे, गॅरंटेड फायदा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ही पॉलिसी घेण्यासाठी तुमचं वय त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे आणि निरोगी प्रकृती पाहिजे, आणि 3 नंबरला पैसे भरायचे असतात. मित्रांनो, आपण पैशाचा पहिला प्रश्न निर्माण करतो, आणि त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टीत अपात्र होतो. वय निघून जातं, काही जणांची हेल्थ बिघडलेली असते, नंतर पॉलिसीला आपण येतो. कारण मार्केटमध्ये आपण सगळ्या वस्तू खरेदी करतो, सेवा खरेदी करतो, त्या कधीही घेता येतात पैसे दिले की. परंतु LICची पॉलिसी कधीही घेता येत नाही, मेडिक्लेम कधीही घेता येत नाही, आणि गरज पडल्यास तर अजिबात मिळत नाही मित्रांनो. आणि हाच मुद्दा आपल्यातनं राहून जातो, तो राहू नये म्हणून हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, पहिले सर्वप्रथम मजबूत स्ट्रॉंग इन्शुरन्स करा. जसं एखाद्या बिल्डिंगचं फाउंडेशन स्ट्रॉंग केलं तर मजले सुरक्षित राहतात किंवा मजले वरती वाढवता येतात, तसंच आहे.
आपल्याकडे इन्कम जर स्ट्रॉंग झालं आणि गॅरंटेड झालं तर आपल्याला त्याच्यावर अनेक आपली कामं करता येतात, आपल्याला आपल्या गरजा भागवता येतात आणि आपल्याला मानसिक तणाव कमी करता येतो. सगळे लोक पैसे कमवतात, सगळे श्रीमंत होत नाहीत. सगळे विद्यार्थी परीक्षेला बसतात, सगळे पास होत नाहीत. सगळे घराला कुलूप लावतात, सगळ्यांचेच चोऱ्या होत नाहीत, काही जणांच्याच होतात. मी उदाहरण का देतोय, कारण कसं असतं, रोडवरून सगळेच जातात, सगळ्याचे ॲक्सिडेंट होत नाही, काही जणांचे होतात. मी असं का उदाहरण देते, काही चुका आपल्या हातातनं कळत नकळत घडत असतात. जसं आपण आजारी पडले की डॉक्टरकडे का जातो, मेडिकल स्टोअरमध्ये डायरेक्ट आपण डॉक्टरची फीस वाचवून आपल्याला औषध घेता येतं, परंतु ते औषध तुमच्या आजाराला योग्य आहे का नाही हे पाहण्यासाठी डॉक्टरकडे जावं लागतं. तसंच आम्ही फायनान्शियल ॲडवायझर आहे, आमचा सल्ला घेतला तर तुम्हाला फायदा होईल, नुकसान होणार नाही. आणि आम्ही सल्ल्याचे पैसे पण चार्ज करत नाही मित्रांनो, म्हणून आमचा सल्ला घ्या, तुमचा फायदा करून घ्या. आम्ही सतत तुम्हाला मार्गदर्शन करत आहोत आणि तुम्हाला तुमचं काम पण गॅरंटेड करून देतो, पेपरवर लिहून देतो. म्हणून आमच्याकडनं आर्थिक सल्ला घ्या आणि फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्या. मित्रांनो, पैसे तेच असतात, वाढवायचे का संपवायचे आपला मुद्दा असतो. बरेच लोक संपवतात, खर्च करून टाकतात, पैसे कमवायचे वय संपतं, आर्थिक कोंडीत सापडतात. 99% लोकांचं हेच उदाहरण आहे आणि शेवटी कळायला लागतं. आणि शेवटी आपण जर हे कुणाला सांगितलं तर बरेच लोक आपल्याला म्हणतात तुम्हाला समजत नव्हतं का. म्हणजे आपल्याला शाबासकी मिळण्याऐवजी आपली बदनामी होते. म्हणून बरेच लोक हे जी झालेल्या चुकीचं अन्याय अत्याचार सहन करतात. वाच्या पण करता येत नाही, कोणाला सांगता येत नाही. मित्रांनो, आपण केलेली चूक सुरुवातीला आपल्याला नॉर्मल वाटते, परंतु इतकी गंभीर होते की त्याचे आपल्याला ते प्रॉब्लेम सांगता पण येत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला मार्क कमी पडले तर पुन्हा सांगता येते का, सांगितलं तर तो काय म्हणणार, समोर म्हणेल ठीक आहे, मागं पुढे म्हणेल कळत नव्हतं का, अभ्यास करता का आलं नाही. मित्रांनो, प्रॉब्लेम आल्यानंतर जखमेवर मीठ चुरगळलं जातं मित्रांनो. म्हणून लोक बरेच आपले प्रॉब्लेम सांगत नाहीत, कारण प्रॉब्लेम तर सुटतच नाही, कोणी सोडवत नाही, परंतु तुम्हाला बदनाम केलं जातं. जसं आपल्याला पैसे नाहीत म्हणल्यानंतर आपल्याला कुठली वस्तू मिळेल का. उलट दुकानदारात एखाद्या दुकानात गेलं पैसे नाही म्हणल्यावर उलट आपल्याला आपली बदनामी होते. म्हणून लोक ऐकून गपचीप खरेदी करताना सुद्धा खिशाचा सल्ला घेऊनच लोक खरेदी करतात. आपल्याला विचारपूससुद्धा करता येत नाही, कोणी सांगत नाही. काही लोक एखादी वस्तूचा आपण रेट विचारला तर कधी घ्यायची म्हणतात काही व्यापारी, कारण त्यांचा वेळ वाया घालत नाही. आपण आपला वेळ वाया घालवल्यामुळेच हे दिवस येतात. मित्रांनो, बचत करा. संकट काय सांगून येत नाहीत, परंतु आपलं जीवन धोक्यात घालू नका. आणि सगळं झाल्यावर लोक बरेच नशिबाचा खेळ म्हणतात. मित्रांनो, नशिबाचा नाही, हा कर्माचा खेळ आहे. कारण कर्म हे नशीब हे कर्मातनं घडतं आणि आपण कर्म करायचं चुकतो आणि नशिबावर आपण लुटून आपण निर्दोष कसे आहे सिद्ध करतो. मित्रांनो, मानसिकदृष्ट्या सुखी व्हायचं झालं तर पैशाचा प्रश्न सोडवला पाहिजे. 90% ते 95% पैशाचे प्रॉब्लेम असल्यामुळे मानसिक प्रॉब्लेम निर्माण होतात आणि जीवनातला आनंद नष्ट होतो. मित्रांनो, पैसा एकमेव आहे. पैसा जनरेट करण्यासाठी, पैसा वाढवण्यासाठी, पैशाची उत्पत्ती करण्यासाठी, पैसा इन्क्रीज करण्यासाठी LIC ऑफ इंडिया आहे. ही भारत सरकारची संस्था. इथं सिक्युरिटी पण मिळते आणि इन्क्रीज ऑफ मल्टिपल मनी होतात, पैसे वाढतात. आता तर LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे द्यायचा प्लॅन आहे, तो बंद होत आहे. लिमिटेड भरा, अनलिमिटेड मिळवा, असा एक स्लोगन आहे, कन्सेप्ट आहे. मित्रांनो, तुम्ही थोडे दिवस भरा, आयुष्यभर पैसे घ्या आणि भरलेले पण वाढतात, डबल इन्कम. बँकेत असं होतं का, FDवरचे इंटरेस्ट घेतल्यावर FD फिक्स राहते ना. समजा 10 लाख रुपये तुम्ही बँकेत FD केली आणि वरचे इंटरेस्ट काढल्यावर 10 लाख रुपये राहतात. इथं तसं नाही, मॅजिकल FD आहे आणि ही घेण्यासाठी शेवटची संधी आहे. मित्रांनो, मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. आपलं आर्थिक फायनान्शियल प्लॅनिंग करा, कारण हे जर नाही केलं तर नुकसान 100% होतं. जसं शेतकऱ्यांना पेरणी नाही केली वेळेत तर धान्य निघत नाही, म्हणजे नुकसान होतं ना. म्हणजे वेळेला महत्त्व आहे. रुग्णानं सकाळ दुपार गोळ्या खाल्ल्या डॉक्टरनं सांगितल्याप्रमाणे तरच आजार दुरुस्त व्हायची शक्यता असते, गॅरंटी नाही. मित्रांनो, आपण सगळे अनगॅरंटेड काम करतो, पण गॅरंटेड काम करत नाही. म्हणजे ज्याच्यात गॅरंटी नाही त्या गोष्टी आपण करत असतो, परंतु गॅरंटी आहे ते करत नाही. त्याच्यामुळे आपल्या जीवनातली गॅरंटीच राहत नाही आणि आपलं जीवन धोक्यात येतं. मित्रांनो, त्याला कारण आपणच आहोत. आपली चूक आपण कधी मान्य करत नाही. जो मान्य करतो दुरुस्त करतो त्याला प्रॉब्लेम येत नाही. अधिक माहितीसाठी मला फोन करा. LIC ऑफ इंडियाची मनी बॅक पॉलिसी, लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम घ्या. ओके, थँक्यू.